अफोर्डेबल हाऊसिंग ही जी दुसरी थीम आहे, तर ह्या थीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक टेलविंड आहे असं मी म्हणेल आणि ते आहे PMAY 2.0. ओके, म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना 2.0. तर प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ती साधारणतः आत्ताच नुकती मागच्याच एक वर्षी सप्टेंबर 2024मध्ये ही लॉन्च झालेली आहे आणि पुढे सप्टेंबर 2029मध्ये ही जी काही योजना आहे ती संपणार आहे. म्हणजे पुढचे 4 वर्ष अजून ही योजना मार्केटमध्ये आहे. ओके, याच्यानंतर पुढे दुसरं याच्यामध्ये काय टेलविंड आहे, तर जे काही आता सध्या जी काही रिव्हर्स रेपो रेटची सायकल सुरू झालेली आहे, हा देखील याला कुठेतरी, कारण पहा की लोनचा जर रेट कमी येत असेल, एखाद्याला लोनचा इंटरेस्ट रेट कमी द्यावं लागत असेल, तर डेफिनेटली माणूस विचार करेल की मी जे काही आहे माझ्या घरामध्ये घर उभं राहण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी मी इन्व्हेस्ट करेल कमीत कमी इंटरेस्ट देऊन, मला थोडासा लो EMI बसेल, राईट. सो जे काही कमी होणारे रेपो रेट्स आहेत ते देखील याला एक टेलविंड आहे. तिसरं म्हणजे काय की आत्ता जे काही नुकतंच GST रिडक्शन झालेलं आहे किंवा जे काही टॅक्स स्लॅब्स जे रिलॅक्सेशन दिलेलं आहे गव्हर्नमेंटने, तर याचाही अर्थ काय की गव्हर्नमेंटला हवं आहे की माणसांच्या म्हणजे जे काही जनता आहे त्यांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसा खेळावा आणि ते जेणेकरून ते वेगवेगळं कन्झम्पशन जे आहेत, म्हणजे जसं मी मागेही सांगितलं की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये खर्च करतील, जसं एखादा TV घेईल, एखादा गाडी घेईल, एखादा AC घेईल, एखादे घर घेण्यामध्ये इन्व्हेस्ट करेल, घर बांधण्यामध्ये इन्व्हेस्ट करेल. ओके, तर याच्यासाठी जास्तीत जास्त पैसा जो काही जनतेच्या हातामध्ये खेळावा, हाही कुठेतरी एक सरकारचाच हा उद्देश आहे. म्हणजे इनफॅक्ट रेपो रेट कमी करण्याचा किंवा हे काही ज्या पद्धतीचे जे काही सूट दिली जाते, ह्या प्रत्येकाचा उद्देशच तो आहे इटसेल्फ. ओके, तर या पद्धतीने ही थीम जी आहे या थीममध्ये काम करणारी ही कंपनी आहे. ओके, तर आता अर्थात पहा की ह्या थीममध्ये काम करणारी फक्त ही एकच कंपनी आहे का, तर नाही, बऱ्याचशा कंपनी ह्या थीममध्ये काम करत आहेत. ओके, तर या क्षेत्रामध्ये काम करणारे बरेचसे प्लेयर्स, याच्या लिस्टेड प्लेयर्स या मार्केटमध्ये आहेत. जसं की बजाज हाऊसिंग फायनान्स आहे. ओके, म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्स त्याच्यामधून हा बिझनेस वेगळा केला, कारण ही अपॉर्च्युनिटी कुठे ना कुठेतरी त्यांना दिसत होती. याच्यानंतर LIC हाऊसिंग फायनान्स आहे, PNB हाऊसिंग फायनान्स आहे, आधार आहे, आवास आहे, कॅन्फिन आहे, त्याच्यानंतर इंडिया शेल्टर आहे, रेपको हाऊसिंग आहे, ॲप्टस आहे. तर असे बरेचसे प्लेयर्स या क्षेत्रामध्ये सध्या काम करत आहेत. ओके, तर आता तुम्ही म्हणताल की मग तुम्ही हीच कंपनी जी काही पर्टिक्युलर आहे ती डिस्कस का करतायत, तर पहा मी नेहमी जे म्हणत असते की सेल्स ग्रोथ इज द किंग. ओके, तर आज जी मी कंपनी डिस्कस करणार आहे ती आहे, त्याचा जो AUMचा ग्रोथ रेट आहे, म्हणजे जे काही ते लोन सारासार देत आहेत त्याचा जो काही ग्रोथ रेट आहे तो जवळपास 35% ग्रोथ रेट हा जो आहे तो कंपनी देत आहे. आणि दॅट इज द मेन रिझन, कारण जर बजाज हाऊसिंगचा पाहिलं तर साधारणतः 24% ग्रोथ रेट आहे आणि आता त्यांचं प्राईस टू बुक जो आहे ते पण